आज ना मी चायनीजचे बरेचसे पदार्थ बनवणार होते. चिकन नूडल्स, चिकन सूप, चिकन लॉलीपॉप. चला तर मग चिकन सूपची रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर मी इथे चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलंय. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिरची पावडर या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचंय. तेल इग्नोर करा कारण तर याच्या आधी व्हेजवाल्यांसाठी बनवलेलं होतं त्यामुळे तेल तसं झालेलं आहे. त्यानंतर कढई घ्यायची. कढईमध्ये तेल टाकायचे, अद्रक, लसूण टाकायचे. कांदा, ढबू मिरची, गाजर टाकायचं. ह्या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, ब्लॅक पेपर टाकायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर चायनीजचे सॉस टाकायचे, डार्क सोया सॉस, ग्रीन चिली, रेड चिली सॉस टाकायचा आहे. या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी टाकायचं आहे. त्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आणि अशा प्रकारे छान असं थिक होईपर्यंत मिक्स करत राहायचं. त्यानंतर चिकन टाकायचं आणि थोडासा कोबीसुद्धा टाकायचा आहे कट करून. अशा प्रकारे सूप रेडी आहे. थंडीमध्ये बेस्ट ऑप्शन